मला ना अजूनही कळत नाही आहे की हे एवढे चांगले फेसवॉश पण मार्केटमध्ये एवढे अंडररेटेड का बरं आहेत. आता असं मी का म्हणते ते सांगते. आता हाच बघा गुड वाईब्सचा मिल्क फेसवॉश मी खूप दिवसांपासून वापरते आणि माझ्या स्किनसाठी तर हा बेस्ट ठरलेला आहे. हे जे 2 फेसवॉश आहेत ते मात्र मला PR साठी आले होते. आता हा मिल्क फेसवॉश मला का आवडतो सांगू, कारण याचं टेक्स्चर भयानक स्मूथ आहे आणि याच्यामध्ये ना मिल्क असल्यामुळे आपली स्किनमध्ये मॉइश्चर लॉक होतं आणि खूप छान स्किन सॉफ्ट आणि सपल राहते. सोबतच स्किनमधला pH सुद्धा मेंटेन होतो आणि ड्राय स्किनसाठी तर हे एकदम वरदानच आहे. इथे तुम्ही रिझल्ट तर बघू शकता. त्यानंतर टी ट्री फेस वॉश हा ऑइली आणि ॲक्नी प्रोन स्किनसाठी एकदमच बेस्ट आहे, कारण हे ऑइल प्रोडक्शन कमी करून ॲक्नी कॉझिंग बॅक्टेरियासोबत फाईट करतं आणि पिंपल दूर करतं. सगळ्यात शेवटचा उपटन फेस वॉश हा मस्त आपला टॅन रिमूव्ह करतो आणि सोबतच नॅचरल ग्लो इन्हान्स करायला मदत करतो. तिन्ही फेस वॉश एकदम अफोर्डेबल आहेत आणि पर्पलवरती याची 4.3+ रेटिंग आहे. सो तुम्हाला सुद्धा प्रोडक्ट हवे असतील तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही परचेस करू शकता. बाय. मला ना अजूनही कळत नाही आहे की हे एवढे चांगले फेसवॉश पण मार्केटमध्ये एवढे अंडररेटेड का बरं आहेत. आता असं मी का म्हणते ते सांगते. आता हाच बघा गुड वाईब्सचा मिल्क फेसवॉश मी खूप दिवसांपासून वापरते आणि माझ्या स्किनसाठी तर हा बेस्ट ठरलेला आहे. हे जे 2 फेसवॉश आहेत ते मात्र मला PR साठी आले होते. आता हा मिल्क फेसवॉश मला का आवडतो सांगू, कारण याचं टेक्स्चर भयानक स्मूथ आहे आणि याच्यामध्ये ना मिल्क असल्यामुळे आपली स्किनमध्ये मॉइश्चर लॉक होतं आणि खूप छान स्किन सॉफ्ट आणि सपल राहते. सोबतच स्किनमधला pH सुद्धा मेंटेन होतो आणि ड्राय स्किनसाठी तर हे एकदम वरदानच आहे. इथे तुम्ही रिझल्ट तर बघू शकता. त्यानंतर टी ट्री फेस वॉश हा ऑइली आणि ॲक्नी प्रोन स्किनसाठी एकदमच बेस्ट आहे, कारण हे ऑइल प्रोडक्शन कमी करून ॲक्नी कॉझिंग बॅक्टेरियासोबत फाईट करतं आणि पिंपल दूर करतं. सगळ्यात शेवटचा उपटन फेस वॉश हा मस्त आपला टॅन रिमूव्ह करतो आणि सोबतच नॅचरल ग्लो इन्हान्स करायला मदत करतो. तिन्ही फेस वॉश एकदम अफोर्डेबल आहेत आणि पर्पलवरती याची 4.3+ रेटिंग आहे. सो तुम्हाला सुद्धा प्रोडक्ट हवे असतील तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही परचेस करू शकता. बाय.